छोटी मोठी का महिना लावतो. हो, मी तर ऐकलं शेतकऱ्यांनी जमीन विकली आणि क्लासेसचे पैसे भरले. मी 2 ते 3 मला वाटतं माझ्या कानावर आलंय, शेतकऱ्यांनी जमीन विकली आणि मुलाचे किंवा मुलीचे क्लासेसचे पैसे भरलेत. कारण तो नीटची एक्झाम द्यावा, ती नीटची एक्झाम द्यावी. त्यांच्या आयुष्यात काय झालं असेल? पण कुठेतरी हेच श्रीमंत लोक जर अशा पद्धतीने ट्युशन क्लासेस त्या गरीब विद्यार्थ्याचा अभ्यास किंवा त्याच्यावाली गुणवत्ता कुठे जाणार? त्याचं डोकं आहे, त्याचं डोकं सक्षम आहे. तुम्ही पेपर नका फोडू. हे आपल्याकडे वर्षोनवर्ष आहे. श्रीमंत क्लासेसला जातात, गरीब विद्यार्थी आता लाईट खाली अभ्यास करून आपल्याकडे टॉपर्स आहेत. कुठचाही टॉपर तुम्हाला तुमच्याकडे श्रीमंत क्लासेस मधले नसतील. पण मला वाटतं की कोणी तुमच्याकडे येऊन उद्याचा पेपर दाखवला तर त्याचं काय खच्चीकरण होत असेल? की मी एवढी मेहनत करून मी अभ्यास केलाय की लाईट स्ट्रीट लाईट खाली बसून किंवा घरात माझी परिस्थिती काय, मी एवढा अभ्यास केलाय आणि कोणतरी येऊन मला माझा कोणतरी मित्र हे दाखवतो पेपर. मी 750 मधला जो 650 700 साठी जो मेहनत घेतो तो त्याच्याकडे 750 त्याचा मित्र येऊन त्याला 750चा पेपर दाखवलो की हा घे माझ्याकडे आला. 750 असते ना, 720. सॉरी, या सगळ्या प्रकरणात जे माटेकरांचं नाव होतं समोर त्यांच्या विरोधात मनसे आक्रमक आहे. कालपासून तुमचे आंदोलन सुरू आहे, आज देखील आंदोलन सुरू आहे. इथून पुढे हे आंदोलन कसे असतील, काय तुमची भूमिका असेल? आमची आंदोलन आहेत ना ती आक्रमकच असतात. ती मला वाटतं गेले अनेक वर्ष आक्रमकच आहेत. म्हणजे जेव्हापासून पक्ष स्थापन झालाय तेव्हापासून आक्रमक आहेत. मला वाटतं तर तुम्ही कुठेतरी आक्रमक व्हायची वेळ झाली. पत्रकार पण कुठेतरी आक्रमक झाले पाहिजे की ही काय परिस्थिती आहे. या अनेक गोष्टीत कुठेतरी पत्रकारांची पण मुलं मुली असणार जे नीट देत असणार. थोडं आक्रमकता आपण पण घेतली पाहिजे. हे विषय विसरलो नाही पाहिजे आपण. 3 मुलांनी आत्महत्या केली आहे. आपल्याकडे 3 मुलं म्हणजे ही सोपी गोष्ट नाहीये. मी तुम्हाला मगाशी बोललो दिवसाला 5 ते 7 शेतकरी आत्महत्या करतायत. ही सोपी गोष्ट नाहीये. तुम्ही मगाशी मला बोललो मुख्यमंत्री नागपूरचे आहेत ना, मग इकडेच विदर्भातच मला वाटतं एवढ्या आत्महत्या होत आहेत आणि ते बाईकवर फिरतायत. किती दिवस चालला तो स्टंट? या विषयावर आपण बोलायचं नाही.